मला याड पट्टुनो पादर माप आपडं नाड पट्टुनो ढोल्या मरणाचं वजन लागाले मला. दिसायला वाळा दिसतोय वाघ आमचा. लय वजन तर सोपं नाही का काकावर घ्यायचं आणि पाठीवर घ्यायचं. हे व्हिडिओ करताना बरं वाटते पण का लय ढोल्याला जड झालाय आमचा, काय विचारच नका. आणि हे काही अर्ध्या मिशा पांढऱ्या अर्धे दाढी पांढरी. ह्याने मला डाय लावून फसवले हो मित्रांनो. तेव्हा मला कळलंच नाही. बाबा नीट बसा. वाटते आम्ही व्यायामला आला इथंच बसला. व्यायामला आलोय. व्यायाम चालत आलो होतो. चालत येऊन आम्ही इथं बसलेलो आहे. ह्या 8 दिवसात एवढा पाऊस होता. आज जरा बरं वाटतं. आज जरा कोरडं पाटाला पाऊस पडलेला ओला रस्ता दिसतो का तुम्हाला? कोरडं वाटते. मस्त आहे. सकाळ सकाळी वातावरण खूप छान दिसतंय बाहेर आल्यावर. तुम्ही पण येत जावा, खरंच येत जावा मित्रांनो. नाही खरंच वातावरण एवढं छान आहे. आणि सकाळचं वर्कआउट जरा वेगळंच असते. कारण सकाळचं जे वर्कआउट आहे फ्रेश वाटतं. फ्रेश शांतता वाटते. यमदेव जर रेड्यावर बसून आलं ना तर असं थट्टात उभं राहायचं. थट्टात उभं राहायचं. मग अशीच व्हिडिओ केले त्यांच्या कायच लक्षात राहत नाही. अर्ध पुढचं मी सांगावं. जरा माझा पाठांतराचा अभाव आहे. मला पाठांतर जमतच नाही. मित्रांनो ह्याने नाटकात पहिलं काम करत होती बरं का. नाटकात तर लय काम केलं त्याने. आता सध्या सुद्धा लोक असं नाटक ह्याने बसवायचं म्हणलं, असं काय करायचं म्हणलं का, या की साहेब तुम्ही म्हणत असते ते, या की साहेब तुम्ही. गाडी जात आहे. हे आमची टिकू आहे. टिकू कुणालाच जाऊ देत नाही. असं मोठं त्या 2 माणसाला आज पालतच घातले असते ते ना. त्याने आमच्याकडे लक्ष द्यायला आले ते लक्षच केलं नाही. पुढे आले. ग्रामीण भागात वेगळंच असते. ग्रामीण भागात एवढी दवदव नसते. आणि ग्रामीण भागातले लोक शक्यतो कुठे जॉबवर वगैरे नसतात. जवळजवळ 90-95% ही शेतकरीच असतात. आणि सकाळचं असं शांतता असते. तुम्हाला ग्रामीण भागामध्ये काम करत असताना किंवा ग्रामीण भागात हे जे लोक हे शेती 10-11च्या पुढूनच कामाचं शेड्यूल ठरलेलं असतं. त्याच्यामुळं असं ग्रामीण भागामध्ये छान वाटतंय. शहरामध्ये कसं नाही, सकाळी आम्हाला याला जायचं आहे, ड्युटीला जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ह्या सगळं डब्बा बनवा, ह्या बायकांना पण भरपूर कामं असतात. ही म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये तशा काही गोष्टी नसतात. कारण एक तर मुळात मेन महत्वाचा पैसा कमी असतो. पैशाचा अभाव असतो. स्वयंपाक तर ह्याने रोज हॉटेललाच असते जेवायला. आपण अजिबात करत नसतं. स्वयंपाकाचा अजिबात झंझट घेत नसतं. पैशाचा अभाव असतो. त्याच्यानंतर की कुठली कामं हे ते सगळं डिपेंड निसर्गावरतीच असतं. त्याच्यामुळं निसर्ग म्हणजे पाऊस काळ चांगला झाला तरच पैसा इथं बघण्यासाठी भेटतो. नाहीतर अजिबात ही करता येत नाही. हे असं परिस्थिती असते. आपण गावाकडची लोक सुखी असतात. कसं शहरातले लोक धावपळीचं जरी त्यांचे रोजचे धावपळ जरी असले तर त्याच्याबद्दल काय नाही. पण कसं आहे, शांतता नाही त्या लोकांना. तसं आहे. शहरामध्ये त्या गोष्टी आणि धावपळ केल्याशिवाय त्यांना तिथं राहणं परवडत नाही. आणि इथं कसं असते, ती इंदुरकर महाराज बरोबर सांगतात, नोकरदाराची बायको काय खाईल, इटांशी मीठ खाईल काय, गॅस संपल्यावर कशावर भाजी, काय करणार नाही ती बिचारी सगळं असून गॅस संपल्यावर. खेड्यात बघा बरं, काढलं आपलं बांधाचे 4 लाकडं गाठलं चुली खाली, दन 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 पाणी तापवते, दन दन भाकरी ठोकते, खन 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 सगळ्या घराला खाऊ घालते ना, आराम आपलं चलो अजून टोपलं डोक्यावर घेऊन. 2 वांगे 2 टमाटे आणले तर भाजीच भाजी, खावा भाजी. तसं आहे का? आणि एवढी म्हणजे फ्रेश वातावरण. अजून आमच्या तर गावात प्रत्येकाच्या घरात 2 का वांग्याची झाड आहेतच. 2 तरी वांग्याची झाड आहेतच. मिरच्यान वांगे. ओके.
कसं आहे, थोडंफार पाण्याचं असलं की खेड्यात लोक काय म्हणतात, पहिला आपलं लोकांना खेड्यामध्ये असणारे लोकांना माळव सुद्धा आणून खाणं परवडत नाही, ते लोक जातच नाहीत. आम्हाला सोडलं तर कुणीच जात नाही आमच्या गावात. आम्ही मजा म्हणून जातो, रविवारी जातो, मजा म्हणून जातो, फिरायला म्हणून. ह्यांना काय वाटतंय आठवडाभरी घरीच असते, त्यांना करमत नाही. आम्ही पण जातो, मज्जा करतो मस्तपैकी. समाधान हॉटेलला नक्की जातो बरं का आम्ही गेल्यावर. जेवून खाऊन आरामशी येत असतो. ह्यानी किती माझ्या हाताला धरून टेको ही कुत्ती त्रास देते, विचारूच नका. टेको चक्कर. ओके, थँक्यू, बाय 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 बाय.